वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, तर आज आपल्या सोबत आहेत सायकोलॉजी तज्ञ डॉक्टर देशपांडे। नमस्कार। नमस्कार। तर तुम्ही सायकोलॉजी बद्दल आमच्या ऑडियन्सला काय माहिती द्याल? सायकोलॉजी हा एक मेडिटेशन आयस मेडिकल आणि ह्युमन बिहेवियर म्हणजे मानवी स्वभावावर बांधलेला एक विषय आहे। तर तुम्ही या क्षेत्रात कसे पदार्पण केले? या क्षेत्रात मला मानवांची जाणीव करून घेण्यासाठी म्हणजे मानवी स्वभाव आणि मानव काय विचार करतो, त्यांची विचारधारा कशी असते आणि त्यांचं वागणूक कशी असते ते जाणण्यासाठी मी हा फील्ड मध्ये आलतो। तर तुम्ही या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करताय, तर तुमच्या आयुष्यातील एखादी अविस्मरणीय केस तुम्ही आमच्याशी शेअर कराल? हो, अशा माझ्या आयुष्यात 2 केस होऊन गेल्यात। एक तर शुभमची आहे जी मी तुम्हाला आता सांगतो, आणि दुसरी जी केस असेल जेव्हा वेळ भेटेल मी तुम्हाला नक्की सांगेन। नक्कीच। शुभम हा एक 20-21 वर्षाचा मुलगा, मिडल क्लास पण ओव्हर थिंकर, जास्त विचार करणारा मुलगा होता। तसाच तो एक दिवशी काही काम असताना त्याच्या आजीच्या गावाला म्हणजे मामाच्या गावाला जातो। मेरे रंग में रंगने वाली परी हो या परियों की रानी, या हो मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का। तर ही शुभमची बहीण सुषमा, चिडचिडी पण मनाने अतिशय प्रेमळ। शुभमवर तिचा लय जीव। आजी लवकर यायचं जरा, किती उशीर झाला बरं यायला? किती वाजता निघाला होता? दुपारी निघलो होतो। कोण हात पाय धुवून घे, फ्रेश हो जरा, म्हणजे आता जेवाय बसू आपण। तरी शुभमची आजी सतत बडबड करणारी आणि साऱ्या खानदानाला गोंड लावणारी म्हातारी अक्का। आजी वाळे वेळे चालू आहे? हा चालेल। तब्येतीची काळजी कधी आला? अरे आता आलोय। अरे काय गावभर गेलं तर कुत्रे मारी, काय काम धंदे आहेत का नाही? ती गावात आले। अरे आज बाहेर गेलतो अभ्यासाची। हा शुभमचा मामे भाऊ अनिकेत। सारखं दुसऱ्याला ज्ञान चोदण्याची घाण सवय आणि स्वतःला अतिशहाणा समजण्याची एक सवय।
बरे आहेत का मम्मी पप्पा? हो बरे आहे, सर्व बरे. पोरं सोरं खुशाल आहेत का? बरे. शाळा कशी काय चालली? चालू चांगली अभ्यास चालू. अरे त्याला वाढ ना, हातानेच घेतोय अंगला आकडाचं खाणं बोकडाचं. त्याला वाढ की, हातानेच घेतोय. तरी शुभमची मामी अतिशय गरीब. सासूने काय पण बोलू दे, किती शिवाय देऊ दे, तरी हिच्या तोंडातून कधी शब्द बाहेर नाही पडणार. ही म्हणजे गोट्यातील गरीब गायच जणू. खान तसे खापरा आणि रागात तसे लेकर. अरे लाल्या, कोणी रे तिकडं? काय चालू आहे बाहेर? काय नाही रे. लाल्या, अरे लाल्या, भाड्या मारून पळतोस वैर. हा ती संतोष नाही गॅस येड्यावानी करते. काय झालंय त्याला? काय माहिती. उतारा वलांड्यानी तसं होत असते. लिंब असे उचलून टाकीत येत ना, मग ते तरास होतो. त्याला वलांडायचं नाही, बाजूनी जायचं. त्याला कधी धक्का नाही लावायचं. त्याला ते तरास आपल्याला होतो. बावले लिंब असे टाकीत येत ना उचलून, ते तरास वलांडे होतो. वलांडायचं नाही. अरे हळूहळू खाना, माग लागलं काय कुत्र. राहायचं पोरण हराम पाय. चल जरा चक्कर मारून येऊ चौकातून. जाऊ ना. शर्ट घालून आला. बरोबर ये लोक. हॅलो, गेला कुठे रे? बरोबर ये लवकर चौकती चक्कर मारायला. अरे एक चप्पल असली बघ ना. चल. तर या लेवलची आहे शुभमची ओव्हर थिंकिंग, आणि त्याचा पाय चुकून बावलीवरही पडला आहे. तर बघूया पुढं काय. अरे अरे बघ ना, कवर दिला. अरे मार. तर हा शुभमच्या मामाच्या मुलाचा मित्र म्हणजेच अनिकेतचा खास मित्र निल्या. हायली रिॲक्टर असा त्याचा स्वभाव आणि कोणत्या पण गोष्टीवर लगेच विश्वास ठेवणारा असा मुलगा. एवढं चालू तुमच्या यायला करा म्हणते. पोर आले बसावं जरा नीट. भावा तुझ्यासाठी पबजी बंद करू का? हा करा बंद कर रे. हे कर रे बंद कर. सगळे लावा पाहुणा आला. लावा की मग असली तर आधी कर. काय संगत बोलतोय देवाला घाबर काय नसतं. अरे नाही रे, सांगायला तुम्ही असं काय नसतं बाबा. कोण दाखवती बघ. यार ते सांगतानाच काय विषय.
खरं असतं भाऊ. हा खरं असतं मी ऐकलं बाबा ते खरं नाही हो ते बावले असं मी असं रोज उखाणे टाकतो घडलंय ते खरं आहे ते मी म्हणजे डोळ्यासमोर बघितलेलं मी पण ऐकून येईल जणांकडून ते खरं आहे ते काम काल कुठं होता फोन नाही उचलला काही नाही खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवर नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली कालबाई सुपारी फुटली बोला ना. हॅलो निल्या कुठे आहे तू निल्या? हा होत होतो गावात. तुझ्या आईला गावात करू राहिलो. किती वेळ झाला काम सांगितलंय मी? अहो आलतो चौकात आलतो जरा. काय चौकात असतो? गाडी चावी कुठे तुझ्या? आहे खिशातच माझ्या. खिशात चावी घेऊन येऊन लवकर घरी आल काय तुझी लवकर घरी ये. आलो आलो. काय आलं? अरे होता झाला लागतं आपल्याला. पप्पा काय रे काय आलं? नाही भाऊ जातो आता पप्पा. पत्रसले अवघडे. अरे भाऊ तुम्ही ना गार ओढून टाकलेले भाऊ. चाललो. मला लागले घोडे. हे काय करतो? आला का? आलो. रूम आहे का? रूमला ऐका ना मुतून जाऊ मग जरा झोपायला रात्री प्रॉब्लेम नाही का? झोप जरा मस्त येईल. अरे गेलं नको रे रातलाच जायचं का? अरे ऐक ना संतोष नानासारखं हे झालं मग याला मकर तिकडे चापता पण आता वांग होतंय मला यायची जागा जरा बेकारच वाटत नाही. रोज तुझे ते आमचं चला रे
काय चाललंय? काय रे अजून मिळून त्याला परत झोपायला. हा झोप करावं. काय म्हणते मग वहिनी? वहिनी काय नाही म्हणत, वहिनी घातली भांडे. मोठ्याला विचारतो नको तू. तिकडे खायला कधी काही हिंडत आपल्याला काय करायचं ते. बरी त्या संध्याना काय झालं तरी विषय काय करायचं तुला नक्की सांग फक्त. झोप ना. काय झालं रे? काय झालंय? काय होतंय तुला? अरे माझ्यासोबत लय भयंकर काहीतरी गुरवले राव. नेमकं काय होतंय? त्या संतोष नानासारखंच व्हायला लागलंय मला. म्हणजे अरे आपण नाही का जेवण केल्यानंतर चक्कर मारायला गेलो होतो. हा वाटलं तिकडेच काहीतरी होतंय. त्या तिथे गेल्यापासूनच काहीतरी होतंय. तिकडे मी ना तू उतारा ओलांडला होता राव. कोणता? एक उतारा होता टाकला तेव्हापासूनच मला सगळं व्हायला लागलं. काही दिसायला लागले राव मला. भयंकर उतारा बितारा काय नसतं रे. पण मला व्हायला लागलंय ना. मनाचे खेळ सगळे ते. आईला असं होऊ शकतं राव. त्या संतोष नानासारखं आहे ना मला वाटायला लागलं तसं होऊ शकतं. आता तुझं काय पे डोका नको भरू यायचे. नाही भाऊ माझी आजी म्हणली ना असं असू शकतं भाऊ. नाही भाऊ जुने माणसं म्हणतात ना होऊ शकतं. अरे नसतं रे तसं काही. अरे काय नसतं. अरे होत आहे ना पण माझ्यासोबत अशा काही भयंकर गोष्टी दिसतात. विचार नाही करू शकत. तुला उद्या आमच्या सायकोलॉजीच्या देशपांडे सरांकडे ते तुझं सगळं उतारातलं भूत काढते. काय झोपा आता. मला अजून पण खूप भीती वाटते. काय नको घाबरू रे. तुझ्या मनातल्या काही खेळ बिळ काय असते ते समजून काय नाही म्हणत सर. चला अरे चल ना बस. सर कस काय निघत आज कस काय आठवण झाली? हा माझ्या आत्याचा मुलगा सर. याच्या डोक्यात जरा विचार येतात. कसले विचार? कसले असे वेगवेगळे विचार? काय काय झालं मला सुरुवातीपासून सांगा. मला 2 दिवसापासून खूप असे भयंकर विचार येत आहेत की ज्या वेळेस पासून मी तो उतारा ओलांडलाय त्यावेळेस पासून मला असे विचार येत आहेत. काही दृश्य दिसत आहेत की मला रात्री झोप पण येत नाही. मी बाहेर जरी गेलो तरी मला ते दिसतंय. म्हणजे माझी खूप भयंकर अवस्था झालेली. मी काहीच नाही करू शकत. मी एवढा घाबरलेलो आहे आता. हे बघा तुम्ही खूप विचार करता. एवढा विचार तुम्ही करू नका. हे तुमच्या मनातले खेळ आहेत. रिअलिटी मध्ये असं काही नसतं. कसं काही नसतं. म्हणजे संतोष नाना कसं काय झालं? अरे संतोष नाना विहिरीत पडले होते. पण लोक काय बोलतायत ते तर खरंच आहे ना. त्यांच्यासोबत घडलंय ते. लोकांनी सगळं त्या भाऊलीवर ढकललंय. तसं काही नसतं. तो जेव्हापासून आलाय त्यापासून फक्त त्या बाहुलीच्या विचारात पडलाय. आणि काय नाव सांगितलं? संतोष नाना. हा संतोष नाना.
संतोष नानांची जी घटना तू बघितली त्याच्या मागे कारण शोधलं, ते कसं झालं काय झालं, न कारण शोधता तो फक्त त्या भावलेवर विश्वास ठेवला, अंधश्रद्धावर विश्वास ठेवला. हे चमत्कार नसतात रे, चमत्कार घडत नसतात. हे फक्त मूर्खता आहे ज्या चमत्काराने अंधश्रद्धा मानणे. मी तुम्हाला काय उपाय देतो ते तुम्ही करून बघा. मेडिटेशन, योगा आणि एक्सरसाइज तुम्ही रोज करत जा आणि मित्रामध्ये राहणीमान वाढवा आणि पूर्णतः ही झोप घ्या. पूर्णतः झोप घेतली तर तुम्हाला ते विचार येणार नाही आणि 1 महिन्यानंतर येऊन सांगा मला की तुम्हाला ते विचार येतात की नाही. शुभमच्या डोक्यातील बावलीचं खेळ उतरला आहे बरं का आता, पण निल्याच्या डोक्यात आणखी नाही तसंच आहे. तेवढं तरी आहे आमच्याकडे, तेवढं बरं. तेवढा एकच कॅमेरा आहे, बाकी काही नाही. बाकी काय नाही आमच्याकडे. तोंडात घालतो का? रेडी थांब, चल चालू कर गाडी. आण दे. तिथं आम्हाला एक काका भेटलेले, ऍक्टर काका. हा, ते मदत करण्यासाठी, परंतु त्यांच्यासाठी कोणताही रोल भेटलेला नाही. कॉलेजचं नाव सांगा. आणि आपल्या कॉलेजचं नाव म्हणजे अर्थात न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या दृष्टीने आपण इथे विचार करून भावली. याचं झालं का रेडी का? ओके ओके. कोर पाय ठेव रे भाऊ. ओय भाऊ लेडी ले भाऊ पप्पा की बरी आहे. भाऊ 2 hours later. आई झोली याची आईचे कोई तरीका है भीख मांगने का? 2 मिनिट थांबा दीपक. दीपक रेडी. थांब. किरणे काय चूत आहे कर जरा. तुला माहित नव्हतं ती. तुमसे ना हो पाएगा. अरे जोरात आहे आवाज. तुम्ही आज कधी म्हणता का आपण निघायचं असं थोडे असते. थँक्स. लव यू. मोकळा दिका जरा. फॉरएव्हर. आडवा घे, उभा घे ना. काय आला ते उद्या असला घडलं परत. मग उद्या आण दुसरं. 5 रुपयाला आहे ना. 25 तुला 4 त्यामध्ये आण म्हणलं. मी याला काय एवढं लागत आहे. चमकव नाही लाईट त्याच्यावर. मरना तेरे को डर नहीं लगता. थोडं साईड देऊन त्याला मुंडीला. हा वरडा काहीतरी. कॅमेरा जायचं ना डिपार्टमेंट. बस नाव आपलं ते काय चौघाली तिथे.
इथून द्या असं हां बघ आता व्यवस्थित चाललं ते रेडी झालं बसायचं येतो वाटा किल्ला लांबो तुम्ही आल्यापासून विचार करताय पण विचार करू नका हे काय विचार येतो अरे काय होतंय कुठे पुढे ते काय गाडी चालल्या ती बसची ऍक्टिवा स्कूटी यार ठीक आहे ना आम्ही रेडी झालं मग चालू अरे टाइम बघा दादा हे रेडी पिढी तुम्ही किती वेळ लावते ना चला ए पोराला वाढ ना मम्मी झोपाय नाही तर वयसू त्याला काय झालं अरे देवा इकडून दाखवा ना आपण ती कुठे कशी मारली की अंधारात मारली ये एक्टर लोग ये रील देख रहे हैं नहीं चैटिंग कर रही है तो ये वाले के तो क्या नाचो त्यानंतर तू उठायचं